गुड मॉर्निंग ऑल. तर आज मी पहिला टॉपिक बोलणार आहे डिसिप्लिन. म्हणजे जसं मी सांगितलं उशिरा उठलं, माझा डिसिप्लिन रोजचा जो डिसिप्लिन होता तो तोडला मी. डिसिप्लिनमध्ये 3 गोष्टी असतात: पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. आता ह्याचा संबंध काय डिसिप्लिनशी ते सांगतो. काय होतं, काही लोक आहे ना पास्टचाच विचार करत बसतात की मागं मी ही गोष्ट केली असती तर आत्ता मी इथं असतो, आत्ता मी तिथं असतो. तर त्यामुळे काय होतं की आपला माइंड कन्फ्यूज होतं आणि तुम्ही तुमच्या डिसिप्लिनमध्ये तुम्ही स्वतःला कधी जाणू शकत नाही, कारण तुम्ही 5 सरळ गाणे घेऊन घ्या. प्रेझेंटमध्ये असं असतं की जी लोक म्हणतात का आजचा दिवस बघून बघू, आजचा दिवस, त्यांचं बरोबर आहे, त्यांचं काही चुकीचं नाही, आजचा दिवस जगलाच पाहिजे. पण काही ॲक्शन आपण असे घेतो प्रेझेंटमधल्या की त्याचा फ्युचरमध्ये काहीतरी धोका होऊ शकतो. सो त्याचा आपण विचार करत नाही. तर सगळ्याच गोष्टी प्रेझेंट म्हणजे असं म्हणून चालत नाही की चला पुढं बघून काय व्हायचं तू आजचा दिवस बघून. काही गोष्टीसाठी फ्युचरचा विचार करावा. आणि डिसिप्लिनमध्ये अजून एक फॅक्ट आहे की ते म्हणजे फ्युचरचा जर विचार करून आज आपण ॲक्शन्स घेतल्या. फॉर एक्झाम्पल एक जिमचं एक्झाम्पल देतो. मला जिम सुरू करायची, तर मी आज जिम सुरू कशासाठी करतो? फ्युचरमध्ये मला फिट राहायचं आहे म्हणून ना, बरोबर. पण आज जिमच का सुरू करतोय? कारण पास्टमध्ये मी काही एक्सरसाइज करत नव्हतो. सो त्यामुळे मला काही गोष्टी आता अडचणी यायला लागल्यात, हेल्थ इश्यू यायला लागले. सो पास्टचे इश्यू रिझॉल्व्ह करण्यासाठी मी प्रेझेंटमध्ये काम करते आणि प्रेझेंटमध्ये असं काम करतो की जे फ्युचरमध्ये मला फायद्याचं ठरेल. सो ह्या जर तुम्ही गोष्टी विचार केला तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आयुष्यामध्ये बदल घडवायचे, त्याचा डिसिप्लिन ऑटोमॅटिक लागेल. चला तर आपण उद्या परत भेटूया. बाय.